नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी राक्षसे, गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. आज आपण या ठिकाणी BA भाग 2 सेमेस्टर 3 राज्यशास्त्र पेपर क्रमांक 4 भारतीय राजकीय विचार भाग 1 यामधील कौटिल्याचा मंडल सिद्धांत आणि शांडगुण्य सिद्धांत यावर विचार विनिमय करणार आहोत. कौटिल्याने मंडल सिद्धांतात 12 राज्य ही सांगितलेली आहेत आणि त्या 12 राज्याचे स्वभाव विशेष हे पुढील प्रमाणे आपणास कौटिल्याने सांगितलेले आहे. त्यामधील नंबर 1 आहे विजिगीषु राज्य. विजिगीषु राज्य म्हणजे राज्यमंडळामधील इतर राज्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणारे राज्य होय. राज्यमंडळामधील जे मध्यवर्ती किंवा महत्त्वाचे आदर्श राज्य असते त्या राज्याच्या मनामध्ये राज्यविस्तार करण्याचा हेतू असतो. आंतरराज्य संबंधाचे हे उगमस्थान असते. या राज्याभोवतालची राज्य ही शत्रुराज्य व मित्रराज्य ही असतात. त्यानंतर दुसरा राज्य आहे अरी राज्य. अरी म्हणजे शत्रू आणि विजिगीषु राज्याच्या सीमेलगतची राज्य ही शत्रू राज्य असतात. चाणक्याच्या मते शत्रू राज्य ही 3 प्रकारची आहेत. यामध्ये पहिलं आहे सहज शत्रू, म्हणजे एकाच वंशाची परंतु भाऊबंदकीमुळं शत्रुत्व निर्माण झालेली राज्य. पूर्वी अनेक भाऊबंद एकाच साम्राज्यामधून विभक्त व्हायचे आणि त्यांची वेगवेगळी राज्य असायची. ती एकाच वंशाची म्हणजे सहज शत्रू. त्यानंतर दुसरा राज्य आहे कृत्रिम शत्रू. संपत्ती, भूप्रदेश यातून इतर कारणामुळे लोभी बनलेली कृत्रिम राज्य ही शत्रू राज्य. आणि त्यानंतर पुढचं राज्य आहे ते म्हणजे प्राकृत शत्रू. विजिगीषु राज्याच्या सीमेलगतचे स्वाभाविक किंवा प्राकृत शत्रू राज्य होय. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मित्र राज्य. आरीलगतच्या परंतु विजिगीषु राज्याच्या सीमेजवळ असणारे मित्र राज्य होय. विजिगीषु राज्याच्या शत्रू तो विजिगीषु राज्याचा मित्र म्हणजे मित्र राज्याचे कृत्रिम व सहज मित्र राज्य असे 2 प्रकार असत. कृत्रिम मित्र राज्य म्हणजे धनलोभासाठी किंवा संरक्षणासाठी कृत्रिमपणे विजिगीषु राज्याशी मैत्री निर्माण करते ते राज्य होय. सहज मित्र राज्य म्हणजे जे राज्य पिढ्यानपिढ्या विजिगीषु राज्याशी मैत्रीचे संबंध ठेवते ते राज्य होय. काही वेळा रक्तसंबंधाने किंवा विवाह बंधनाने सहज मित्र राज्य निर्माण झालेली असतात. पूर्वी अशा पद्धतीची राज्य ही राजा निर्णयाद्वारे घेत असे किंवा त्यांच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून असे मित्र राज्य निर्माण झाल्याचं आपणास निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अरी मित्र राज्य. विजिगीषु राज्याच्या शेजारचे राज्य शत्रू राज्य असते आणि त्याच्या लगतचे राज्य हे मित्र राज्य असते आणि मित्र राज्याच्या लगतचे राज्य हे शत्रू राज्य असते. त्यास आपण अरिमित्र राज्य असे संबोधतो. विजिगीषु राज्याचे शत्रू राज्य व अरिमित्र राज्य यात सख्य सलोखा असणे स्वाभाविक ठरते. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे तो म्हणजे मित्र राज्य. राज्यविस्ताराचा विचार आणखी थोडा वाढविल्यास अरिमित्र राज्याच्या पलीकडील राज्य हे शत्रू राज्य असते आणि विजिगीषु राज्याच्या मित्राचे मित्र राज्य असते आणि म्हणून हे राज्य विजिगीषु राज्याचे मित्र राज्य असते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे अरिमित्र मित्र राज्य. मित्र राज्याच्या पलीकडचे राज्य हे शत्रूच्या मित्राचे राज्य असते. त्यास अरिमित्र मित्र राज्य म्हटले जाते.
अर्थात हे राज्य विजिगिषु राज्याचे शत्रू राज्य ठरते. अशा रीतीने भूराजकीय दृष्टिकोनातून विजिगिषु राज्याच्या एका दिशेला वरीलप्रमाणे राज्यांचा विस्तार असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेलाही काही राज्य असतात. कौटिल्याच्या मते विजिगिषु राज्याच्या पाठीमागे 6 प्रकारची राज्य असतात. आता यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो 7वा मुद्दा म्हणजे पार्ष्णिग्राह राज्य. विजिगिषु राज्याच्या पिछाडीला आणि सीमेलगत असणारे राज्य हे राज्य होय. त्याच्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे आक्रंद राज्य. पार्ष्णिग्राह राज्याच्या पलीकडे लागून असलेले हे राज्य विजिगिषु राज्याचे मित्र राज्य असते. त्याच्यानंतर पार्ष्णिग्राह सार राज्य हे आक्रंद राज्याच्या सीमेलगतचे राज्य होय. ते आक्रंद राज्याचे शत्रू राज्य होय, परंतु पार्ष्णिग्राह राज्याचे मित्र राज्य असते. त्याच्यानंतर 10वा मुद्दा येतो तो म्हणजे आक्रंद सार. पार्ष्णिग्राह सार राज्याच्या पाठीमागे व सीमेलगत असणारे हे राज्य असते. हे राज्य आक्रंद राज्याचे मित्र राष्ट्र असते. त्याच्यानंतर 11वा मुद्दा आहे तो म्हणजे मध्यम राज्य. विजिगिषु आणि शत्रू राज्य या दोन्ही राज्यांना मदत किंवा नुकसान पोहोचवू शकणारे तसेच या दोन्ही राज्यांनी आक्रमण केले तर ते थोपवू शकणारे सामर्थ्यवान राज्य होय. अशा राज्याला मध्यम राज्य असे म्हणतात. त्यानंतर 12वा मुद्दा आहे तो म्हणजे उदासीन राज्य. विजिगिषु अरी व मध्यम या राज्यापासून दूर असणारे परंतु राज्यांना उपद्रव किंवा साहस करण्याची क्षमता असणारे हे राज्य उदासीन राज्य म्हणून ओळखले जाते. शत्रू राज्य व विजिगिषु राज्य यांच्या संघर्षात या राज्यांचे हितसंबंध प्रत्यक्ष गुंतलेले नसतात, म्हणून त्यास उदासीन किंवा तटस्थ राज्य असे संबोधले जाते. अशा रीतीने कौटिल्याने राज्याचे किंवा मंडल सिद्धांतात या राज्य घटकाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. एका राज्यमंडळामध्ये अशी प्रमुख 4 मंडळे निर्माण करून आंतरराज्य संबंधाचे विश्लेषण करता येते अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. पहिले मंडळ आहे ते म्हणजे मित्र मंडळ. यात विजिगिषु, त्याचा मित्र व त्याच्या मित्राचा मित्र अशी 3 राज्ये येतात. दुसरे मंडळ आहे शत्रुमंडळ. यात शत्रू, शत्रूचा मित्र व त्याच्या मित्राचा मित्र असे 3 राज्य येतात. त्यानंतर तिसरे मंडळ आहे मध्यम मंडळ. यात मध्यम, त्याचा मित्र आणि त्याच्या मित्राचा मित्र असे 3 राज्य समाविष्ट असतात. चौथे मंडळ आहे उदासीन किंवा तटस्थ. यात उदासीन, त्याचा मित्र व त्याच्या मित्राचा मित्र असे 3 राज्य येतात. म्हणजे कौटिल्याच्या मते विजिगिषु राज्याने इतर राज्याशी संबंध प्रस्थापित करताना त्या राज्यांच्या विविध गुणदोषांची दखल घ्यावी असं सांगितलेलं आहे. विजिगिषु राज्याच्या परराष्ट्रीय धोरणाचा मुख्य उद्देश असा की राज्याचा विस्तार वाढविणे, संपूर्ण राजमंडळाचा स्वामी होणे हा उद्देश विजिगिषु राज्याच्या अंगी असतो. विजिगिषु राज्य हे प्रत्येक राज्याशी संबंध ठेवत असते आणि मंडळातील सर्व राज्यास चक्ररूपी राज्यमंडळाच्या आऱ्या बनवून स्वतः चक्राचा मध्यबिंदू बनणे हे विजिगिषु राज्याचं धोरण असतं. या ठिकाणी हा मंडल सिद्धांत समाप्त होतो. यानंतर आपण शांडगुण्य सिद्धांत हा पाहणार आहोत. थँक्यू.